भाजणीच्या चकल्या मी नेहमीच करते, पण ह्यावेळेस ह्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या करून बघितल्या. ह्या पण एकदम खुसखुशीत आणि खायलासुद्धा खमंग झाल्या होत्या. त्याच्यासाठी मी काय केलं, 4 मोठ्या वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे ह्या डाळ जे असतं त्याची पावडर करून घ्यायची. मिक्सरला फिरवून घेतलं आणि चाळणीने चाळून दोन्हीही छान एकत्र मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर टाकली त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चकली मसाला. आणि कुठली पण चकली असू द्या, भरपूर तीळ घातल्यानंतर त्याची चव खूप छान येते. तरी ते ह्याच्यामध्ये भरपूर तीळ घालून घेतलेले आहेत आणि कडक तेलाचं मोहन. तरी ते 2 मोठ्या पळ्या तेल घालून घेतलेलं आहे कडक आणि सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर ह्याला एक 10 मिनिट झाकून ठेवायचं. त्याच्यामुळे जे तांदळाचं पीठ आहे ना, त्याला वाफ सुटते आणि पीठ एकदम मऊ होतं. तर थोडं थोडं पीठ घेऊन त्याच्यानंतर अशा पद्धतीने गरम पाण्याचा हात लावून पीठ छान चुरून घ्यायचं आणि मग तयार होतं आपलं चकलीसाठीचं पीठ. ते आता चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून छान चकल्या पाडून घ्यायच्या. जितकं छान आपण पीठ मळू तितक्या छान आपल्या चकल्या होतात, त्या अजिबात तुटत नाहीत. तर बघा, मस्त अशा चकल्या इथे पडत आहेत. तर मी चकल्या करून घेतल्या. त्याच्यानंतर तेलही कडक तापलेलं आहे. तर आता चकल्या टाकायच्या आणि मीडियम गॅसवर छान खमंग खुशखुशीत चकल्या तळून घेतल्या. रंगही एकदम छान आला होता, खायलाही मस्त झाल्या होत्या. तर अशा पद्धतीच्या चकल्या तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.